मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो मस्त सकाळी सकाळी मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे आणि आत्ता मी पिते आहे माझं गरम पाणी. सो नेहमीप्रमाणे खूप वर्षापासून मी गरम पाणी पिते, जे आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं. सो मला सवयसुद्धा लागलेली आहे. सो चला सकाळी सकाळी व्हिडिओ तर शूट करायला मी घेतलेला आहे. सो पाणी पिऊन झाल्यावर आपण भेटूया किचनमध्ये. कारण सकाळची वेळ असल्यावर सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की ब्रेकफास्ट काय आहे, नाश्ता काय आहे. सो माझंसुद्धा सेम आहे, कारण मला स्वतःला नाश्ता लागतो आणि आता मला असा नाश्ता बनवावा लागतो जो मला मुद्रालासुद्धा तीसुद्धा खाईल. कारण तिलासुद्धा आता आम्ही सेम जे आम्ही खातो ते तिला देते. सो तिचं 1.5 वर्ष झालेलं आहे, त्यामुळे आम्ही जे खातो ते सुद्धा ती सगळं खाते. पण मला असं काहीतरी बनवावं लागतं जे ती इंटरेस्ट घेऊन खाईल, थोडंसं हेल्दीसुद्धा असेल. सो आज मी काय बनवणार आहे ते तुम्हाला नक्की दाखवते. सो सगळ्यात पहिल्यांदा मी माझं पाणी आहे ते पिते आणि मग तुम्हाला किचनमध्ये भेटते. काल संध्याकाळी मी 1 पेला तांदूळ 4 ते 5 तासासाठी भिजत घातलेले आणि रात्री अर्धा पेला भात शिजवून घेतला. ह्या दोन्ही गोष्टी मी व्यवस्थित मिक्सरला वाटून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून मी रात्रभर ते ठेवलेलं आंबवण्यासाठी. आणि हे बघा छान पीठ आहे ते आंबवून झालेलं आहे. आता आंबोळी काढायच्या आधी मी त्याच्यासाठी चटणी बनवते. सो हे आहे साहित्य: खोबरं, शेंगदाण्याचं कूट, एक हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं. सो अशा पद्धतीने मी छान हिरवी चटणी बनवून घेते. आता हे पीठ आहे ते मी व्यवस्थित ढवळून घेणार आहे. थोडंसं मला हे जाड वाटतंय, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि ह्याचे आता मी आंबोळ्या तुम्हाला काढून दाखवते की कशा होत आहेत. तर त्यासाठी मी ते भिडं घेतलं आहे. सो हे आहे भिडं, जे मी आंबोळ्या बनवण्यासाठी घेतलं आहे. ह्याला मी तेल लावून घेते, म्हणजे आंबोळ्या आहेत त्या खाली चिकटणार नाहीत. सो मगाशी तुम्हाला सांगायला मी विसरले की पिठामध्ये आपल्याला मीठसुद्धा चवीनुसार ॲड करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता ही जी आंबोळी आहे ती छान जाळीदार झालेली आहे. आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे 2 मिनिटासाठी आणि मग मी परतवणार आहे. तर हे बघा छान 2 मिनिटांनी वरचा भाग शिजलेला आहे. आता मी ह्याला पलटी करून बघणार आहे की खालचा भाग छान भाजलेला आहे की नाही. तर बघा मस्त खरपूस अशी आंबोळी आहे ती रेडी झाली आहे. सो कसा वाटला आजचा माझा ब्रेकफास्ट. सो डाळ न वापरता खूप छान पद्धतीने अशा आपण आंबोळ्या बनवू शकतो. जर आपण डाळ घालायला विसरलो तर अशा पद्धतीने सुद्धा छान आंबोळ्या होतात. सो मी हे दुसऱ्या वेळा ट्राय करते आहे, त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. सो अशा मी नवीन नवीन रेसिपीज आहेत ते बनवत असते, खास करून मुद्रासाठी. कारण नवीन नवीन मुलांना ट्राय केलं की ते सुद्धा आवडीने खातात. तुम्हाला सुद्धा जर आवडत असतील माझ्या रेसिपी तर मी ब्रेकफास्टच्या नवीन नवीन रेसिपी नक्की शेअर करते. तर रेसिपीसोबत मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, खास करून जे न्यू मॉम आहेत त्यांच्यासाठी. कारण भरपूर आईंचा असा प्रश्न असतो की आपण आता आपल्या मुलांना कशा चांगल्या सवयी लावायच्या, कशा पद्धतीने लावायच्या म्हणजे त्यांना ह्या सवयी लागतील. जसं की स्वतःच्या हाताने मुलं कशी खातील, किंवा असं कोणती गोष्ट आपण त्यांना सांगायची की त्या करतील. सो अशा भरपूर गोष्टी आहेत, म्हणजे चांगल्या सवयी आहेत ज्या आपण आपल्या लहान मुलांना कशा पद्धतीने लावू शकतो. सो मला सुद्धा काही भरपूर एक्सपिरियन्स नाही आहे. माझी मुलगी आता 1.5 वर्षाची आहे. सो मी जेवढ्या तिला सवयी लावलेल्या आहेत त्याच माझा अनुभव जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर कोणतीही जी सवय आहे ती डायरेक्टली लागत नाही. त्यासाठी आपल्याला सुद्धा तेवढाच प्रयत्न करावा लागतो. ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण जर मुलांना एखादी गोष्ट शिकवायला गेलो तर ते मुलं कधीच शिकत नाही. फोर्सफुली कोणतीच गोष्ट होत नाही. त्यामुळे जास्त लहान मुलांचं असं असतं की ते बघून जास्त गोष्टी शिकतात. जेवढं आपण त्यांना शिकवायला जाऊ तेवढं ते शिकत नाही, पण जेवढ्या गोष्टी ते ऑब्झर्व करतात तेवढ्या गोष्टी ते लवकर शिकतात. सो आपल्याला स्टार्ट करावं लागतं. ज्या गोष्टी आपल्याला त्यांना शिकवायच्या आहेत त्यांच्यासमोर त्या आपल्याला कराव्या लागतात. त्यात पहिल्यांदा मी मुलाला शिकवायला सुरू केलं ते म्हणजे स्वतःच्या हाताने कसं जेवायला पाहिजे. सो तिला मी पहिल्यांदा भरवत होती, पण हळूहळू अशा गोष्टी मी तिच्या समोर ठेवायला लागले की ती स्वतःहून खाऊ शकते. त्यामुळे तिला सवय लागली की कसं खायचं, काय खायचं. सो मी तिच्या समोर बसायची
करायची, मी तिला दाखवायची की हे असं खाल्लं जातं किंवा मी जेवताना तिला दाखवायची आणि हळूहळू तिच्यासमोर सुद्धा मी ताट द्यायचे समोर थोडंसं तुकडे वगैरे करून चपाती म्हणा किंवा भाकरी म्हणा. सो तिला सुद्धा हळूहळू सवय लागली की आपण स्वतःहून कसं खाऊ शकतो. त्याप्रमाणे कोणती पण असं काहीतरी उष्ट खाली पडलं किंवा काय पडलं तर मी इग्नोर न करता मी ते उष्ट क्लीन करायची, ती जागा पुसून काढायची किंवा तिने सू वगैरे केली तर मी लगेच ती क्लीन करून टाकायची. मी आळस करायची नाही, तिच्या समोर मी क्लीन करायची, तिच्या समोर हे सगळ्या गोष्टी क्लीन करायची. त्यामुळे मला तिला कधीच सांगावं लागलं नाही की मुद्रा हे क्लीन कर. एकदा काय झालं की तिने सू केली आणि मी कुठेतरी किचनमध्ये होती. तिला फक्त ते समजलं नाही की कोणता फडका, कारण ती अजून लहान आहे. तिने तिकडचा नॅपकिन घेतला आणि तिची सू जी आहे ती क्लीन केली. त्यामुळे मला क्लिक झालं की ज्या गोष्टी आपण करतो त्याच गोष्टी मुलं शिकतात. मी ही गोष्ट शिकली की मला काहीतरी तिच्यासमोर चांगलं करायचं आहे म्हणजे ती लगेच शिकेल. सो अशाच पद्धतीने हँड वॉश म्हणा किंवा फेस कसं क्लीन करायचं नॅपकिनने, अशाच गोष्टी ती बघून बघून शिकत राहिली आणि ऑफकोर्स मी सुद्धा तिला दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा तिचे हात खराब होतात, तिचा फेस खराब होतो, तेव्हा मी तिला सांगते डायरेक्टली, मी न करता मी तिला सांगते की तू तो नॅपकिन घेऊन तुझे हात आहेत ते क्लीन कर, चेहरा आहे तो क्लीन कर. त्यामुळे तिला सुद्धा आता आपोआप सवय लागलेली आहे. तिचा हात जर खराब झाले किंवा काही लागलं तर ती आम्हाला न विचारता स्वतःहून नॅपकिन घेते आणि हात वगैरे क्लीन करते. सो आपल्याला एक गोष्ट छोटीशी लक्षात ठेवायची आहे की त्यांना फोर्सफुली शिकवण्यापेक्षा त्यांच्यासमोर आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात, म्हणजे त्या आपोआप लहान. अजून काही ज्या गोष्टी आहेत त्या मुलं टीव्हीवर बघून शिकतात. सो स्क्रीन टाईम हा आपण थोडा वेळ तरी लहान मुलांना दाखवतो. सो त्यासुद्धा गोष्टी आपल्याला अशा दाखवायच्या आहेत की ज्याच्यातून काहीतरी मुलं चांगलं शिकतील. सो त्या मुद्रा काही गोष्टी आहेत ते टीव्हीमध्ये बघून सुद्धा शिक. सो मुद्राच्या काही व्हिडिओज आहेत ते मी कॅप्चर करून ठेवलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन. तर इकडे मुद्रा जे पुस्तकांसोबत खेळते आहे, ती बुक्स मी ऑर्डर केलेली फर्स्टक्रायवरून, ज्याच्यामध्ये फ्रूट्स, ॲनिमल्स, कार, कलर्स असे वेगवेगळे बुक्स आहेत. त्याचा सेट येतो, कारण मुलं जेवढे जास्त पिक्चर्स बघतात तेवढं त्यांना जास्त समजतं, जास्त लगेच ओळखता येतं. त्यामुळे ती ह्या बुक्सबरोबर खेळता खेळता शिकतेसुद्धा. फ्रूट्स, कोणत्या फ्रूट्सला काय म्हणतात, कलर्स कोणते आहेत. आणि ही जी मॅट तुम्ही बघताय ती मी ऑर्डर केलेली ॲमेझॉनवरून. सो ह्याच्यावर सुद्धा ABCD आहे, 1 2 आहे, त्याच्यासोबत पिक्चर्ससुद्धा आहेत. त्यामुळे ती खेळता खेळता ते सुद्धा बघत असते आणि बघून बघून ती ते शिकत असते. त्यामुळे ही मॅट खेळण्यासाठी आणि सोबत शिकण्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे. नॅपकिन कुठे आहे? आणि तोंड साफ कर. हे बघ, तोंड साफ कर. व्हेरी गुड. आणि मुद्रा हँडवॉश कशी करते? हँडवॉश, हा, अशी हँडवॉश करते ना. हे डस्टबिन मध्ये टाक, डस्टबिन मध्ये टाक. कुठे आहे डस्टबिन? काय नाही आतमध्ये, ते डस्टबिन मध्ये टाकायचंय. कुठे आहे डस्टबिन? व्हेरी गुड, गुड गर्ल.